नमस्कार. आमच्या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं सहर्ष स्वागत. आपण जेव्हा पंचांग उघडतो तेव्हा त्यामध्ये विशिष्ट योग दिलेले असतात. मग तो अमृतसिद्धी योग असेल, यमघंट योग असेल, विष्टीकरण योग असेल, असे अनेक योग त्यामध्ये असतात. त्यामध्ये दग्ध योग नावाचा एक शब्द असतो. दुग्ध म्हणजे दूध, दग्ध हा शब्द जो आहे तो वेगळा आहे. तर एखादी तिथी किंवा नक्षत्र याच्या पुढे जे वर्णन असतं त्यात कुठेतरी दग्ध योग असा शब्द दिलेला असतो. खूप वेळा आपण फसतो. हा दिवस चांगला की वाईट आपल्याला कळतच नाही. मग आपण जर खाली बघितलं तर तिथी कोणती आहे किंवा दिवस कोणता आहे त्यावेळेला काही जागी एकाच वेळी दोन गोष्टी पण असतात. साखरपुड्याला मुहूर्त दिलेला असतो आणि इकडं अशुभ दिवस म्हणून सांगितलेला असतो. मग साखरपुड्याचा मुहूर्त 4 नंतर दिलेला असतो आणि सकाळपासून 4 वाजेपर्यंत अशुभ योग म्हणून सांगितलेला असतो. म्हणजे 4 पर्यंतचा काळ वेगळा आहे आणि 4 नंतरचा काळ वेगळा आहे. म्हणून दग्ध योग हा जो शब्द आहे तो काय आहे तर दग्ध हा शब्द आहे हा जळालेले म्हणजे नाश पावलेले, करपलेले. ज्या एखाद्या योगावर कोणतंही कार्य केलं तर ते कार्य निष्फळ ठरतं, म्हणजे त्यात फळ मिळत नाही. हा आपला नित्याचा अनुभव आहे. आपण एखादं चांगलं काम करायचा प्रयत्न करतोही पूर्ण, परंतु केल्यानंतर ते काम निष्फळ असतं आणि मग आपल्याला त्याचा इतका पश्चाताप होतो की चांगलं काम करणं सुद्धा किती अवघड आहे. त्यामुळं वपू कळे असं म्हणतात की तुम्ही कोणतंही चांगलं काम करत असताना सेन्स ऑफ प्रपोर्शन ठेवा. म्हणजे काय सेन्स ऑफ प्रपोर्शन म्हणजे काय तुम्हाला एक उदाहरण सांगतो. एका सरकारी दवाखान्याच्या दारामध्ये मी एका पेशंटला घेऊन गेलो होतो. पेशंट बरोबर त्याचे भाऊ पण होते. माझ्याकडे गाडी होती म्हणून मी त्यांना घेऊन गेलो. लांब होतं जरा ते. ठीक आहे, आम्ही गाडी पार्क केली, आम्ही गेलो. पेशंट थांबले, उतरले दोघंही. मग मी पेशंट जवळ बसलो आणि पेशंटचा भाऊ होता तो पेपर करायसाठी गेला. आता पेपर करत असताना त्याला थोडीशी 2-4 लोकांची पुढं रांग असेल म्हणून तो तिथं थांबला होता. मग जिथं आम्ही ज्या झाडाखाली बसलो त्या झाडाखाली एक छोटा मुलगा असं एवढंसं सुकल्यासारखं तोंड करून बसला होता. माझ्याबरोबरचा जो पेशंट होता तो बसल्या म्हणला आता कधी वेळ लागणार, कधी जाणार, काय तपासणार, मला भूक लागली बाबा. म्हणून त्यानं पिशवीतनं एक पार्लेजी बिस्किटचा पुडा काढला. त्यानं 2 बिस्किटं खाल्ली. तो मुलगा ह्याच्याकडं बघायला लागला. मी काहीही बोललेलो नाही, निशब्द आहे. ह्यानं 2 बिस्किट खाल्ली, अजून एक बिस्किट घेतलं आणि तोंडात घातलं. मग तो मुलगा अगदी ह्याच्याकडे बघून त्याला त्या अजून खायची इच्छा झाली का काय कळेना. मग ह्याने त्याला 2 बिस्किटं दिली, त्यानं दोन्ही खाल्ली. ह्यानं अजून 2 काढली आणि स्वतः खाल्ली. अजून 2 त्याला दिली, त्यानं अजून 2 खाल्ली. ह्यानं अजून 2 काढली. बिस्किट पुढं मोठा होता बरं का. त्याला अजून 1 दिलं बिस्किट आणि त्याच्या हातात बिस्किट होतं. तेवढ्यात त्या बाजूनं एक लगबग करत पळत एक बाई आल्या आणि त्या बाई ह्या बिस्किट देणाऱ्या आमच्या पेशंटला लागले की भांडायला. तुम्हाला काय कळतं का नाही, बुद्धी आहे काय, वेडा आहेस काय, शहाणा नाहीस काय, ह्याला काय अर्थ नाही, आम्ही किती सांभाळलंय आणि तू असं काय केलंय, तुला कोणीच सांगितलं होतं. मला काहीच कळे नाही अशा का करायला. एखाद्या जवळ बसलेल्या मुलाला जर बिस्किट दिलं, बरं मुलगा पण काय फार लहान नव्हता, मुलगा किमान 10-1 वर्षाचा तरी असेल, म्हणजे किमान तो 4थी-5वीला होता, अर्ध्या चड्डीत तर होता. म्हणून काय झालं. मग मी म्हटलं काय झालं तर त्या बाईंनी सांगितलं ह्याचं आता ऑपरेशन आहे. मी पेपर करायला गेले होते, म्हणजे पेपर केलेला आहे त्याच्यावर आजचा शिक्का मारून घ्यावा लागतो, म्हणून ह्याचं आत्ता ऑपरेशन आहे. ह्याला रात्रीपासून आम्ही चहा पाणी न देता ठेवलेलं आहे. डॉक्टरांनी सांगितलं सकाळी पाणीसुद्धा देऊ नका आणि ह्याला असंच घेऊन या, पटकिनी करूया. आणि तुम्ही 5-7 बिस्किटं खायला घातली. माझा दिवस सगळा वाटलं झालं माझं. मला सांगा, चांगलं काम आहे पण त्याचा हेतू जो आहे तो नाश पावला.
चांगलं काम केल्यानंतर सुद्धा तुम्हाला ते सगळं नाश पावलं, निष्फळ ठरलं, शिव्या खाल्ल्या, कित्येक तरी वेळा आयुष्यात असं होतं आपल्या. मग असं का होतं तर तो दग्धयोग असला पाहिजे. म्हणजे आपण केलेलं चांगलं काम सुद्धा आपल्याला अडचणीत आणणारं ठरतं, तर त्याचं कारण असं की दग्धयोग असला पाहिजे. मग हा दग्धयोग काय आहे तर ज्योतिष सांगतं की असं घडतं तेव्हा आपण काय असतो, अलर्ट नसतो. म्हणून दग्धयोग हा एक वार आणि एक तिथी यांच्या संयोगातून तयार होतो. आणि त्या दिवशी जर तुम्ही एखादं काम चांगलं करायला गेलात तर त्या कामाचं फळ तर काही मिळतच नाही, पण उलटं तुम्हाला ते बुमऱ्या होण्याची शक्यता असते. म्हणून त्या कामाची त्या दिवशीची तारीख पुढे ढकलावी असं सांगतं. आता ह्यात कुठली तारीख आहे बघूया. बघा, हे आहे एक वार आणि एक तिथी यांचा संयोग आहे. एक वार आणि एक तिथी, इथं नक्षत्र नाही. म्हणजे काय, रविवारी जर द्वादशी म्हणजे 12 ही तिथी आली तर त्या दिवशी कोणतंही चांगलं काम करायचं टाळावं, थांबावं, उद्या करूया आपण म्हणावं. कारण त्या गोष्टीचा जर आपण त्या दिवशी ध्यास घेतला आणि केलं तर त्याचं फळ तर नाहीच नाही, पण बुमऱ्या होण्याची शक्यता आहे. बिस्किटं खायला घालून सुद्धा त्या बाईच्या शिव्या खाव्या लागल्या. बिस्किटं खाल्ले मुलानं आणि शिव्या खाल्ल्या पेशंटनं. काय मिळालं, नशीब चांगलं की तिनं मारलं नाही. म्हणजे चांगल्या गोष्टीचे सुद्धा परिणाम वाईट असू शकतात. त्यालाच दग्धयोग असं म्हणतात. म्हणून सोमवार आणि एकादशी, सोमवारी एकादशी आली. आता काही वेळेला एकादशी 2 वेळा येते, माहीत असू द्या. तिथी ही 2 वेळा येऊ शकते, द्वादशी 2 वेळा येऊ शकते. तिथीचा क्षय होऊ शकतो आणि तिथीचं काय होतं, वृद्धी होऊ शकते. त्यामुळं एकादशा तर 2 सततपणे चालू असतात आपल्याकडे. आजची का उद्याची खरी याबद्दल देखील लोकांच्या मध्ये चर्चा सुरू असते. तिसरा म्हणजे मंगळवार आणि पंचमी आली तर, मंगळवारी जर पंचमी आली तर त्याला दग्धयोग असं म्हणतात. त्या दिवशी केलेलं काम हे निष्फळ ठरतं. बुधवार आणि तृतीया म्हणजे 03, बुधवारी तृतीया येऊ नये. आता ही तृतीया, पंचमी, एकादशी, द्वादशी, जसं मी तुम्हाला म्हणलो की वार हा 24 तासांचा असतो. म्हणजे आज रात्री 12 वाजता सुरू झालेला वार उद्या रात्री 11:59 असतो. म्हणजे ह्याचा कालावधी फिक्स आहे, परंतु तिथीचा फिक्स नाही, नक्षत्रांचा फिक्स नाही. त्यामुळे आपल्याला पंचांग बघावं लागतं. मग आता इथं जर बघितलं आपण तर ही पंचमी, मंगळवारी पंचमी कधीपर्यंत आहे. समजा ही मंगळवारी पंचमी जी आहे ती सोमवारी सकाळी 10 वाजता सुरू झाली तर मंगळवारी सकाळी टेंटेटिव्ह 10 वाजेपर्यंत किंवा 9:30 पर्यंत किंवा 9:34 पर्यंत दग्धयोग सांगितलेला असेल तर आपण त्या दिवशीच्या त्या कालावधीपर्यंत हा अशुभ योग असल्यामुळे काही गोष्टी टाळाव्यात. त्यानंतर केल्या तर चालतील. कारण मंगळवारी पंचमी सकाळी 9:35 पर्यंत असेल तर मग 9:36 नंतरचा दिवस उत्तम आहे ना आमच्यासाठी. पण आपण तोपर्यंत कड तर काढायला हवी. म्हणून वार आणि तिथी त्या गोष्टींचा संयोग बघायला पाहिजे. मंगळवारी पंचमी नको, बुधवारी तृतीया आली तर थांबा, कधीपर्यंत आहे बघा आणि त्यानंतर काम करा. गुरुवारी षष्ठी आली तर थांबा, षष्ठी संपेपर्यंत थांबा. दिवसभर असेल तर त्या दिवशी एखादं मोठं काम करू नका. शुक्रवारी अष्टमी आली असेल, आपल्याकडे शुक्रवारीच जास्त अष्टमी येते, लक्षात ठेवा. शुक्रवारीच अष्टमी येते जास्त. मग शुक्रवारी अष्टमी चांगली असेल का, असेल का, नाही, 100% नाही. तो दग्ध योग आहे. त्याच्यावर केलेलं काम आपलं जे आहे ते फळत मिळणार नाही, बुमऱ्यांगून उलट येऊ शकेल. म्हणून आणि शनिवार आणि नवमी असं जर आलं तर मला हा फारसा योग माहीत नव्हता. पण एका माणसाचा घात झाला म्हणजे काय, तो सहज बँकेत पैसे काढायला गेलेला होता आणि त्याला एक माणूस भेटला, दुसरा अतिशय ओळखीचा, जवळचा, अगदी पाहुणा लागतोय असा. त्यानं बोलवलं, रामराव या. काय झालं, काय नाही, कर्ज काढलंय, ते 2 जामीन दिलेत, सगळं मंजूर झालं, पण एक जामीनदार आहे का नाही आमचा, तो कुठंतरी ब वर्गात आहे, त्यानं त्याचं कर्ज भरलेलं नाही आहे, त्यामुळं तो जामीनदार नाकारलाय, सगळं झालंय. तर मी तुम्हाला मागा काचतनं बघितलं, मॅनेजरच्या समोर बसलो होतो, मग तुमचं नाव दिल्यावर त्यानं लगेच सांगितलं की ह्यांचं चालतं, तुम्ही कुणालाच जामीन नाही, तेवढं जर नुसती सही करून जावा की.
मग आता नाहीच म्हणता येईना म्हणून ह्यानं गेला आणि सही केली. झालं, सही केली, सगळं झालं. आणि 6 महिन्यानंतर, कारण सही केली म्हणजे त्या दिवशी कर्ज मंजूर झालं, त्याच्या खात्यावर जमा झालं, हे त्या दिवशीची तारीख त्या पासबुकामध्ये होती. मग 6 महिन्यानंतर लक्षात आलं की ह्यानं एकही हप्ता भरलेला नाही. आणि बँकेनं पहिल्यांदा नोटीस काढली ती कुणाला? या जामीनदाराला काढली. आणि मग तो माझ्याकडे आला, काय संबंध नाही, माझं सही करायला गेलो अडकलो. चांगली गोष्ट आहे की, चांगल्या कामाला गेला. दग्धयोग होता त्या दिवशी, शुक्रवार आणि अष्टमी होती. आणि शुक्रवार आलेली अष्टमी तुला आयुष्यात तमवणार, लक्षात ठेव म्हटलं. पुन्हा ह्या गोष्टी करताना करू का नको? त्या माणसाला मी मदत करू का नको? करू नका. चांगल्या गोष्टीचा सुद्धा तुम्हाला बुमरँग म्हणून तोटा होणार आहे. आणि आता एक तर तुम्हाला पैसे भरावे लागतील, किंवा तुम्हाला कर्ज मिळणार नाही, किंवा तुम्ही बवर्गात जाल. आणि बँक सारखी तुम्हाला छळायला सुरुवात करेल. पैसे तो भरेलही, पण बँक छळायला तुम्हाला सुरुवात करेल. नोटिशी तुमच्या घरी येतील, शिव्या तुमच्या घरच्यांच्यात तुम्ही खाल, बँकेच्या नंतरच खाल. आणि पुन्हा तो म्हणायला, किंवा ज्यानं कर्ज काढलं तो, किंवा घरचे म्हणायला मोकळे. तुला कळत नव्हतं का? म्हणजे सगळीकडून जो जोडे खायचा योग असेल तर त्याला दग्धयोग असं म्हणतात. म्हणून 10 वेळा विचार करा की पंचांग चुकीचं नाही सांगत, योग्य सांगतं. पण आपल्याला ते कधी पटतं? ज्यावेळी अंगलट तेव्हा पटतं. त्यामुळं शनिवार आणि नवमी त्या गोष्टी असेल तर त्या दिवशी दग्धयोग आहे, अशुभ योग आहे. त्या गोष्टीवर केलेलं काम एकतर जळेल, करपेल किंवा नाश पावलेला असेल, आणि त्याचे आपल्याला तोटे मिळालेले असतील बघायला. म्हणून 10 वेळा विचार करा. एखादा नवीन करायची सुरुवात करायची असेल तर दग्धयोग टाळा. एखादं मोठं काम करणार असाल तर दग्धयोग टाळा. अपेक्षित यश मिळत नसल्यामुळे तुम्हाला त्या गोष्टींचा फार मोठा तोटा होण्याची शक्यता आहे. मनोविकृती तयार होते, मानसिकदृष्ट्या आपण खचलो जातो, पैशानं तर अडकतोच, त्याशिवाय वेळेनं अडकतो. आणि मानसिकदृष्ट्या आपल्याला यश न मिळाल्यामुळे असं होतं. असं जर व्हायचं नसेल तर दग्धयोग ज्या दिवशी आहे त्या दिवशीची तेवढी दिवस जे आहेत तो टाळायचा प्रयत्न करा. म्हणजे साधारणपणे फार काय खर्च येत नाही, पण या गोष्टी बघायला हव्या. म्हणून एकदा प्रयत्न करा. दग्धयोगामुळे तुमचं कुठलंही नुकसान होऊ नये म्हणून तुम्ही जर तो बघितला तर तुमचं उत्तम, चांगलं, छान चालेल आणि तुम्हाला त्याचा निश्चितपणे फायदा होईल. प्रयत्न करा. दग्धयोग आहे का हे बघायला शिका आणि बघून आपलं काम पुढे करत चला. बघितल्याबद्दल आभारी आहे.